आता हा, अर्धा तास आम्हाला वेळ दिला शरद पवार साहेबांनी बोलण्यासाठी, पण शेवटी ते शरद पवार आहेत आणि शरद पवार आम्हाला आहेत हे आम्हाला काल लक्षात आलं. त्यांनी ती भूमिका स्पष्ट बोललेच नाही. शरद पवार साहेबांनी कुठलंही स्पष्ट उत्तर दिलं नाही, ते गोलगोलच बोलत होते. तर शरद पवार साहेब काय म्हटले की जरांगे पाटलांना सरकार काय लेखी देतं किंवा सरकार काय शब्द देतं हे आम्हाला माहिती नसतं आणि स्पष्ट भूमिका घ्यावी. अजूनही शरद पवार साहेब तुम्ही कुठली भूमिका घेतलेली नाही. पण मला असं वाटतं की पवार साहेबांनी खरंच आज वेळ आलेली आहे की त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी. आम्ही सगळ्याच राजकीय नेत्यांना, राजकीय पक्षांना जाब विचारणार आहोत की तुमची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका काय, आणि ती स्पष्ट आम्ही सगळ्या मंत्र्यांना भेटणार आहे. आम्ही शरद पवार साहेबांना काल भेटलो असता 50%च्या आत तुमची भूमिका काय आहे ते तुम्ही स्पष्ट करावं आणि स्पष्ट भूमिका घ्यावी. अजूनही शरद पवार साहेब तुम्ही कुठली भूमिका घेतलेली नाहीये. या संदर्भात तुमची भूमिका आम्हाला मराठा समाज म्हणून जाणून घ्यायची आहे. या भाषेत आम्ही त्यांना बोललो. नेमकं त्या हॉटेलमध्ये काय घडलं, कारण की तिथं घोषणाबाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. सुरुवातीला तुम्हाला भेटू दिलं जात नव्हतं, बोलू दिलं जात नव्हतं. सुरुवातीला जेव्हा आम्ही गेलो, आम्ही सगळे सामान्य गरजवंत मराठा आहेत, म्हणजे याच्यात कुठलंही आमचा कोणत्याही राजकीय नेत्याशी काही संबंध नाही, काही नाही. आणि त्यांच्याही पक्षाचे लोक तिथे आलेले होते. मग आम्ही त्यांना सारखं वारंवार म्हटलं की आम्हाला फक्त 2च मिनिटं भेटायचं, आम्हाला निवेदन द्यायचंय, पण आम्हाला ते वेळच देत नव्हते. मग आमच्यातलं आम्ही सगळेजण म्हटलो की जर आम्हाला तुम्ही जर भेटायला वेळ दिली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून रस्त्यावर आंदोलन करू, आम्ही ह्या ह्या रस्त्यावरच बसून जाऊ. त्याच्यानंतर आम्हाला भेटण्याची वेळ शरद पवार साहेबांना दिल्या गेली. किती वेळ दिला तुम्हाला आणि काय काय चर्चा झाली या संपूर्ण भेट? हा, अर्धा तास आम्हाला वेळ दिला शरद पवार साहेबांनी बोलण्यासाठी. आणि त्या चर्चेमध्ये असं शरद पवार साहेबांना आम्ही प्रश्न विचारलेत की त्या प्रश्नांमध्ये आम्ही मग आमच्यातल्या एक जणांनी 1994 JR बाबत विचारलं, मी ओबीसीतल्या भूमिकेबाबतीत विचारलं. मग त्याच्यानंतर तुमची काय भूमिका आहे, तर त्याच्यानंतर त्यांनी स्वतः सांगितलं की त्या सरकारमधले मंत्री, विरोधी पक्षातले लोक, हाके जे आहे ओबीसीचे नेते आणि जरांगे पाटील यांनी एकत्रित बोलून त्यांनी लाईव्ह एक बैठक घेतली पाहिजे, लाईव्ह चर्चा झाली पाहिजे, आणि त्याच्यानंतर लाईव्ह चर्चेनंतर जे निष्पन्न होईल त्या चर्चेतनं त्याला आमचा पाठिंबा असेल असं त्यांनी बोलले. पण जर आपण पाहिलं तर जेव्हा सरकारने सर्व पक्ष बैठक ठेवली होती तर महाविकास आघाडीचे नेते असतील, विरोधी पक्षातले असतील, हे त्या बैठकीला गेले नव्हते. याकडे कसं पाहत? हाही प्रश्न मी विचारला होता शरद पवार साहेबांना. तर शरद पवार साहेब काय म्हटले की जरांगे पाटलांना सरकार काय लेखी देतं किंवा सरकार काय शब्द देतं हे आम्हाला माहिती नसतं, हाकेंना सरकार काय शब्द देतं हे आम्हाला माहिती नसतं. मग आम्ही एकतर्फी तिथे काय बोलणार? मग त्यांनी आम्हाला डायरेक्टली सगळं ते काही सुस्पष्टता जर आम्हाला दिली तर आम्हालाही कळेल ना नेमकं काय चालू आहे. त्याच्यानंतर आम्ही ती चर्चेला बसू. पण जरांगे पाटील म्हणतात की माझी भूमिका स्पष्ट आहे, सगळ्यांना माहित आहे, त्यांना सुद्धा माहित असेल. मग त्यांनी नेमकं बोलणं का टाळलं असावं शरद पवार साहेबांनी? शरद पवार साहेबांनी आम्ही त्यांच्याकडनं बोलतं होण्यासाठी प्रयत्न केला, पण शेवटी ते शरद पवार आहेत आणि शरद पवार आम्हाला आहेत हे आम्हाला काल लक्षात आलं. त्यांनी ती भूमिका स्पष्ट बोललेच नाहीत. ते काय म्हटले की सरकार, विरोधी पक्ष, त्यांचे मंत्री, सरकारचे मंत्री, ओबीसी नेते मनोज जरांगे पाटील एकत्र येतील आणि त्या दिवशी जी चर्चा होईल, चर्चेतून जे स्पष्ट होईल, सुस्पष्टता येईल, त्याला आमचा पाठिंबा राहील असंच ते बोलले. शेवटपर्यंत त्यांनी हीच भूमिका मांडली. म्हणजे हे सर्व नेते खरंच एकत्र येतील का, तुम्हाला काय वाटतं? मला तरी वाटतं हे दिवा स्वप्न आहे. हे चर्चा होईल, लाईव्ह चर्चा होईल किंवा सगळे नेते एकत्र येतील, हे सगळं दिवा स्वप्न आहे. सगळेच मिळून अभियान चालवतात काय मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये, मग विरोधक असो किंवा राज्यकर्ते असो, असं आम्हाला वाटतंय. म्हणजे पुन्हा एकदा शरद पवारांनी पुन्हा एकदा गोल गोल फिरवण्याचं काम केलं. हा, शरद पवार साहेबांनी कुठलंही स्पष्ट उत्तर दिलं नाही, ते गोलगोलच बोलत होते की जर सरकार, विरोधी पक्ष हे एकत्र आले, चर्चा लाईव्ह झाली, सुस्पष्टता आली तर आमचा त्यांना पाठिंबा असणार, एवढेच बोललेत ते. शरद पवार साहेब हे राज्यातले मोठे नेते आहेत आणि खरंच जर त्यांनी भूमिका घेतली त्याच्यावर निर्णय निघू शकतो असं वाटत नाही? शरद पवार हे भारतातले ज्येष्ठ नेते, त्यांनी जर मनावर घेतलं तर हे खरंच होऊ शकतं. आणि त्यांना विरोधी पक्षात, त्यांचे जे विरोधी जे सत्तेत आहे ते लोक सुद्धा त्यांना विरोध करणार नाही असं मला वाटतं. मग त्यांनी असं गोल गोल भूमिका न घेता थेट कुठला तरी निर्णय घ्यायला पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला? ते मी बोलणारी खूप छोटी कार्यकर्ता आहे, सामान्य मराठा, पण मला असं वाटतं की पवार साहेबांनी खरंच आज वेळ आलेली आहे की त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी. शरद पवारांना तुम्ही आज विरोध केला, या पुढचे तुमचं कार्य म्हणजे कसं असणार आहे? विरोधी पक्षात अनेक पक्ष आहेत, त्यांना सुद्धा जाब विचारणार आहात?
आम्ही सगळ्याच राजकीय नेत्यांना, राजकीय पक्षांना जाब विचारणार आहोत की तुमची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका काय, आणि ती स्पष्ट आम्ही सगळ्या मंत्र्यांना भेटणार आहे, मग ते विरोधक असो, राज्यकर्ते असो, सगळेच. आता जरांगे पाटलांनी इकडं उमेदवार देण्याचा किंवा पाड्याचा निर्णय घेणार आहे किंवा पुन्हा एकदा मुंबईचा निर्णय घेणार आहे, या 3 निर्णयापैकी कुठला निर्णय घेतला पाहिजे असं तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं? मला माझं वैयक्तिक मत आहे, ह्याला समाजाचं मत समजू नका, म्हणजे कुणीही. मला असं वैयक्तिक वाटतं की तिन्ही नको, म्हणजे राजकारण पण नको, कारण आपला मूळ अजेंडा मराठा आरक्षण आहे आणि आरक्षण भेटूपर्यंत तरी राजकीय विचार नकोच आहे. आणि राहिला मुंबईला जाण्याचा प्रश्न, तर काय होतं, मुंबईला जाणं वगैरे खूप वेळ जातो. समाजाचा आतापर्यंत खूप वेळ गेला, 11 महिन्यामध्ये खूप वेळ दिला समाजातल्या गोरगरिबांनी. मला असं वाटतं की जरांगे पाटलांनी आंदोलनाची दिशा थोडीशी वेगळी जर ठरवली, लोकशाही मार्गाने आणखी दुसऱ्या पद्धतीने जर करता आलं ते त्यांनी बघावं त्या पद्धतीने. म्हणजे पुन्हा आता पाडापाडीचं राजकारण न करता आपली जी मागणी आहे त्याच मागणीवर ठाम राहिलं. आपली मागणी आता सध्या परिस्थितीमध्ये फक्त मराठा आरक्षण या मागणीवर आपण रेटा केला पाहिजे. याला पाडायचं की त्याला पाडायचं आपली ही भूमिका नाहीये मराठा समाजाची, की राजकारणात पडायची सुद्धा ही भूमिका नको आहे सध्या. मला असं वाटतं एक सामान्य मराठा म्हणून. प्रवीण दरेकर म्हणतायत की त्यांच्या डोक्यात राजकारणाचं भूत शिरलंय म्हणून ते अशा पद्धतीने बोलतात. आता हे बीजेपी वाले पण वेगळंच अभियान चालवत आहेत, म्हणजे त्यांचं आरक्षणावर कमी बोलतात. प्रवीण दरेकर असो, प्रसाद लाड साहेब असो, सगळे जे आहेत त्यांचे नेते आरक्षणावर कमी बोलतात. तेही जे नको तिथे राजकीय गोष्टींवर बोट ठेवतात. त्यांनीही बोलायला नकोय अशा गोष्टी. आरक्षण कसं देता येईल ते बघा. उगाच मराठा आरक्षणाच्या विरुद्ध तुम्ही अभियान चालवू नका. सरकार म्हणतो ना आम्ही 10% आरक्षण दिलं, मग ते मान्य करत नाही. असा फसवा आरक्षण त्यांनी आधी 2दा दिलं, ते टिकलंच नाही कोर्टामध्ये. याची गॅरंटी काय? त्या 10%मुळे आम्ही EWS मधून पण हटलो ना. मग सरकारला आता काय इशारा असेल? सरकारला हाच इशारा असेल, तुम्ही विधानसभेआधी घटनात्मक मराठा आरक्षण देऊन आम्हाला मोकळं करा. अन्यथा विधानसभेमध्ये आम्ही बोलणार नाही की ह्याला पाडायचं त्याला पाडायचं, पण लोकशाही मार्गाने आम्ही आमच्या पद्धतीने नागरिक जाणार.